गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। सर्वांना सादर जय श्री कृष्ण। दुसरा अध्याय आपण बघतोय आणि याची आता हळूहळू शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करतोय। आपण बघितलं की स्थितप्रज्ञाची लक्षणं ही जी शेवटी सांगितलेली आहेत, म्हणजे ज्याची इंद्रिय वश झाली आहेत त्याला आणि ज्याची बुद्धी हळूहळू त्या परमात्म तत्वामध्ये स्थिर होत चालली आहे अशाला स्थितप्रज्ञ असं म्हणतात। आणि जे असे लोक असतात जे या मार्गाकडे वळत असताना ज्यांच्या या मार्गाकडे जात असताना त्यांच्या मार्गात अडचणी येतात, अडथळे येतात, किंवा म्हणजेच ती अडथळे कशाची, तर विविध प्रकारची जी प्रलोभने आहेत त्यामुळे विषयांचे इंद्रियांचे जे विषय आहेत त्यामुळे या मार्गात पुढे जाण्यासाठी अडसर निर्माण होतो आणि मग ते अवनतीची परंपरा निर्माण होते। त्याचं वर्णन 62 आणि 63व्या श्लोकामध्ये केलं आहे। ध्यायतो विषयांपुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति। ही अवनतीची जी परंपरा आहे म्हणजे अधोगतीची म्हणाल किंवा जी खाली खाली जाण्याची जी परंपरा आहे ही कधी निर्माण होते, तर विषयांचं चिंतन करायला लागल्यापासून। आणि बुद्धीला त्यावेळी सगळं कळत असतंच, संग देखील निर्माण झालेला असतो। संग म्हणजे आसक्ती हळूहळू निर्माण झालेली असते, त्यामुळे काम देखील निर्माण होतो। कामनापूर्तीमधून अधिक आसक्ती वाढत जाते किंवा कामनापूर्ती होत नाही म्हणून क्रोध निर्माण होतो। आणि या टप्प्यापर्यंत येत असताना बुद्धीमध्ये असलेला जो विवेक आहे तो हळूहळू विचलित होतो, डळमळू लागतो, काही कळेनासं होतं, हळूहळू संमोह निर्माण होतो आणि त्यातूनच बुद्धिनाशात प्रणश्यती इथपर्यंत हा प्रवास पूर्णपणे अनियंत्रित असा होतो। बुद्धीमध्ये कुठेतरी खोलवर जागृती असते की आपल्याला कुठल्या मार्गावर जायचं आहे ते, परंतु प्रवास ह्या अशा व्यक्ती ज्या आहेत त्या जीवन आपलं व्यर्थ गमवत असतात। सर्वसाधारण पातळीवरील व्यक्तीच नाही तर चांगल्या चांगल्या साधकांची देखील बऱ्याच वेळा अशी अवस्था होत असते। त्यासाठी काय उपाय करावा हे आता मागच्या श्लोकात एका सांगितलेलं आहे। तानि सर्वाणि संयम्य 61व्या श्लोकात म्हटलेलं आहे, तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः। म्हणजे प्रयत्नशील जो साधक आहे, ज्याला या मार्गावर पुढे जायचं आहे, त्याने सतत तत्वाचा वेध घ्यावा, त्याचाच विचार करावा, भावनेच्या आधाराने देवाचा पदर धरून राहावा। हेच भगवंतांनी मत्परः हो असं जे म्हटलेलं आहे या शब्दामध्ये सांगितलेलं आहे। सर्वसाधारणपणे सर्वांनाच या अवस्थांमधनं जावं लागतं आणि बहुतेक जण पलीकडे पोहोचतच नाही, आणि ते पोहोचत नाही हे जरी शक्य असलं तरी तू त्यातला का होऊ नये असं भगवंत इथे प्रश्न विचारतात। आणि असा जो व्यक्ती जो तिथे पोहोचत नाही त्याची अवस्था काय होते ते पुढे सांगितलेलं आहे 64व्या श्लोकामध्ये। रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान् निश्चित विषयानी निंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति। हा पण श्लोक आपण बघितलेला आहे की ज्याचं मन स्वतः स्वाधीन आहे, म्हणजे ज्याने मनावर ताबा मिळवलेला आहे, तो प्रीती आणि द्वेष म्हणजेच प्रेम आणि द्वेष यांनी रहित होऊन इंद्रियांच्या माध्यमातून या जगात वावरत असताना
प्रसन्नताच प्राप्त करून घेतो. याचं सुंदर वर्णन आपण मागच्या वेळेला बघितलं. त्याच पुढे मग ही प्रसन्नता कशी असते, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचा परिणाम काय हे सांगणारा 65वा श्लोक. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादे अस्य सर्व दुःखानां हानीही उपजायते. त्या प्रसन्नतेमुळे, त्या आनंदामुळे याच्या अंतःकरणात असणाऱ्या सर्व दुःखांचा अभाव होतो, त्यांची हानी होते आणि प्रसन्न चेतसह बुद्धी, अशा प्रसन्न चित्त व्यक्तीची जी बुद्धी असते, आशु पर्यवतिष्ठते. आशु म्हणजे लवकरच, सत्वरच. पर्यवतिष्ठते म्हणजे छान योग्य ठिकाणी ती स्थिर होते. आता ह्याचं वर्णन करत असताना एक सुंदर उदाहरण होतं की एखाद्या कारण आपल्याला जेव्हा या वाटचालीने पुढे पुढे जायचं असतं तेव्हा इंद्रियांना वळण लावणं आवश्यक आहे. साधकाने परमात्म तत्वाशी एकरूपता साधायची आहे. आपल्या बुद्धीला त्या तत्वामध्ये एकरूप करायचं आहे. तर त्यासाठी ज्या मार्गात येणारे जे अडथळे आहेत ते मुख्य म्हणजे मनाचं इकडे तिकडे फिरणं. मन आपलं एका ठिकाणी राहत नाही, ते अनियंत्रित होतं. त्यासाठी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या घरी एखादं मूल अत्यंत लाडवलेलं असतं आणि त्यामुळे ते दिसायला सुंदर असेल आणि त्याच्या बालक्रीडा चांगल्या वाटत असल्या तरी त्याच्या अनिर्बंध वागण्यामुळे इकडे जा तिकडे जा, त्याचं फिरणं, फेकणं, आक्रस्ताळेपणा, यामुळे मग सर्वांमध्ये त्या राग निर्माण होतो आणि त्या मुलाला देखील सतत सतत रागवत असल्यामुळे त्याच्या शरीराला म्हणजे त्याला फारसं असं आपण म्हणू शकतो की त्याच्या अंगी लागत नाही कुठलीच गोष्ट. आणि अशा वेळी आई जेव्हा त्याला थोडी शिस्तीचं जे वळण लावते त्यामुळे ते मूल थोडं नियंत्रित होतं आणि नियंत्रित असल्यामुळे त्याच्या ज्या बाकीच्या ज्या हालचाली आहेत, त्याचं जे वागणं आहे ते निश्चितपणे सुखकारक होतं, प्रसन्नकारक होतं. अशाच प्रकारे मनाला असेच नियंत्रित करून शांती आणि पवित्रता यांच्या ओंजळीत जो आनंदाचा प्रसाद मिळतो त्यालाच प्रसन्नता असं म्हटलं जातं. प्रसादे सर्व दुःखानां, ही जी प्रसन्नता आहे, प्रसादस्तु प्रसन्नता अशी शंकराचार्यांनी व्याख्या केली आहे. प्रसन्नतेमध्ये शांती आहे, आनंद आहे आणि पावित्र्य आहे, या त्रिवेणींचा संगम आहे आणि म्हणूनच प्रसन्नता ही विशेष अशी वाटते. अशी ही प्रसन्नता अगदी थोडा वेळ जरी आपल्या अंतःकरणाला मिळाली, प्राप्त झाली, तरी त्या दिवशीचं जगणं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आता इथे एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे स्वामी माधवानंद महाराज यांनी, की जसं वाऱ्याचं चलनवलन नसलेल्या जागी आडोशाला ठेवलेल्या दिव्याची ज्योत जी असते ती कंप पावत नाही, तशी योगयुक्त व्यक्तीची स्वस्वरूपी राहिलेली बुद्धी स्थिर राहते. सुंदर उदाहरण दिलेलं आहे. पणती, दिवा, वात यांचं सुंदर उदाहरण दिलंय बघा. तत्वज्ञानाच्या पणतीत ईश्वर प्रेमाचं तेल घातलेलं आहे. अनुसंधानाची वात, एकाग्रतेचं टोक काढलेलं आहे. त्यावर असणारी अविवेकाची जी काजळ आहे ती काढून टाकली आहे. अशा रीतीने तयार झालेल्या साधकाच्या बुद्धीची ज्योत ही गुरूंनी केलेला ज्ञानाचा उपदेश आणि त्यांनी सांगितलेली जी साधना आहे ती समजून घेऊन करता करता हळूहळू स्वस्वरूप ज्ञानाचा प्रकाश पाडत जाते. विषयांच्या वाऱ्यांना अनासक्तीचा अडसर येतो. विषयांचे वारे म्हणजे विविध प्रकारचे जे विषय आपल्या मनात सतत डोकावत असतात, त्यामुळे आपण आपल्या मार्गाने विचलित होण्याची दाट शक्यता असते. पण अशा त्या वाऱ्याला अनासक्ती, आसक्तीच्या विरुद्ध म्हटलंय अनासक्ती, या अनासक्तीचा एक अडसर निर्माण होतो. त्यामुळे ती ज्योत कंपित होत नाही, हलत नाही. एवढंच काय, तर ज्योतीचीच आत्मस्वरूपावरून हलायची आता तयारी नसते, इतकी ती एका स्थिर झालेली असते. आणि अशी ती ज्योत, आत्मस्वरूपाची ज्योत आता प्रसन्नतेने तेवत असते. ज्योत स्थिर जरी झाली असली ती तरी तिच्यातले जे अणुरेणू असतात ते चैतन्यपूर्ण असतात आणि म्हणूनच प्रकाश पडतो. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ वृत्तीचे लोक जे आहेत त्यांच्या मनामध्ये जी स्थिरता असते त्यातून चैतन्यता निर्माण होत असते. म्हणजेच या संसारात राहून देखील ते आवश्यक असणारे भोग, कर्म
आणि मर्यादांमध्ये असणारे मर्यादा लिमिटेड ज्याला आपण म्हणू शकतो ते इंद्रिय भोग घेतात आणि यातूनच ते प्रसन्नता अनुभवत असतात. ते भोग नसताना त्यांना त्याची आठवणही नसते आणि त्यांचा आस्वाद घेत असताना ते त्यात अडकून राहत नाही. आस्वादनाच्या आसक्तीच्या वाडग्यामधून त्यांचा तो जो भाव आहे तो पूर्ण होत नसतो आणि आत्मज्ञानाच्या प्रसन्न पानामधून ते सुखी असतात. असं सुंदर वर्णन यांनी केलेलं आहे. दिव्याच्या ज्योतीच्या माध्यमातून स्वस्वरूपाचं वर्णन इथे केलेलं आहे. फार सुंदर असं हे वर्णन आलेलं आहे. आपण हे पाहिलं. आता आपण आजचा 66वा श्लोक बघूया. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावायतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् न अस्ति बुद्धिः अयुक्तस्य न च अयुक्तस्य च भावना न च अभावयतः शांतिः अशांतस्य कुतः सुखम. हा पण अत्यंत सुंदर असा श्लोक आहे. नास्ति बुद्धिः अयुक्तस्य, योगयुक्त नसलेले म्हणजे अयुक्त, योगयुक्त नसलेल्या व्यक्तीला स्थिर बुद्धी नसते आणि न अयुक्तस्य भावना, या अयुक्त व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाची भावना देखील नसते आणि न अभावयत शांती ही, आता भावना नसल्यामुळे त्याच्या अंतःकरणात शांती नसते. अशांतस्य सुखम कुतम, अशा व्यक्तीला, जो अशांत आहे त्या व्यक्तीला सुख कुठून मिळणार असा प्रश्न इथे विचारलेला आहे. अयुक्त हा शब्द इथे आलेला आहे. अयुक्त म्हणजे काय? ज्या व्यक्तीची बुद्धी परमात्म्याशी युक्त नसते तो अयुक्त, आणि त्या प्रयत्नामध्ये पण नसते की मी परमेश्वराशी अनुसंधान साधीन, या प्रयत्नातही तो नसतो, अशाला अयुक्त असं म्हणतात. त्या व्यक्तीच्या संबंधांमध्ये काय होतं हा या श्लोकाचा मुख्य विषय आहे. बघूया आपण. त्यातला पहिली गोष्ट अशी आहे की नास्ति बुद्धी ही अयुक्तस्य, म्हणजे अयुक्त व्यक्तीला बुद्धी नसते. बुद्धी ही प्रत्येकालाच असते. मग योगयुक्त स्थितप्रज्ञाला बुद्धी नसते म्हणजे काय? योगयुक्त स्थितप्रज्ञाला बुद्धी कशा प्रकारची असते, कुठल्या विशेष प्रकारची असते? तर ती म्हणजे ती व्यवसायात्मिका बुद्धी असं वर्णन आलेलं आहे. ती बुद्धी या अयुक्ताला नसते, ती निष्काम नसते आणि ती ईश्वराशी युक्त पण नसते, आणि म्हणूनच काय होतं की त्याची बुद्धी अस्थिर असते, अशांत असते. आता पुढे म्हटलंय नच अयुक्तस्य भावना, जी व्यक्ती योगयुक्त नसते तिला भावना नसते. आता भावना नसते म्हणजे काय, आधी ते समजून घेऊया. जीवनामध्ये प्रत्येकाला भावना असतातच. अगदी योगयुक्त जरी व्यक्ती असली तरी त्याला देखील भावना असतेच, आणि योगयुक्त नसलेल्या व्यक्तीला देखील, म्हणजे जो पूर्णपणे देवाशी एकरूप झालेला नाही त्याला देखील देवाबद्दल प्रेम असतं. मग किंबहुना कधी कधी त्याला देवाबद्दलचं त्याचं जे प्रेम असतं ती खूपच, ती भावना अतिशय जागृत असते. ही भावना देवाची आपली भेट व्हावी, त्याच्यापासून आपण वेगळेपणा राहू नये, म्हणजे त्याच्यातच आपलं विलिनीकरण व्हावं अशा पद्धतीची नसते. तर ती भावना फक्त त्यांनी आपल्याला सांभाळावं, आपल्या आयुष्यामध्ये येणारी जी संकट आहेत त्यांना सांभाळावं अशा प्रकारची असते. योगयुक्त नसलेल्या म्हणजेच साधक नसलेल्या व्यक्तीला देवाचं अस्तित्व सर्वत्र असून सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा तो अस्तित्व रूपाने आहे अशी जी भावना जी आहे ती मात्र नसते. म्हणून न अयुक्तस्य भावना असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे या एकरूपतेसाठी जे मन एकाग्र करणं आवश्यक आहे ते आपलं अस्थिर मन निश्चल व्हावं अशा प्रकारची सुद्धा भावना त्याच्या मनात नसते, असं इथे वर्णन आलेलं आहे. आता एक जे परमात्म तत्व आहे ते तत्व आपल्या शरीरामध्ये आत बाहेर सर्वत्र व्यापून आहे. या तत्वाच्या अस्तित्वाची जाणीव अंतःकरणात जी असते तिला भाव असं म्हणतात. असा हा देव आपल्या सर्व नेहमी असतोच. या अस्तित्वाच्या जाणीवेशी अवधान सतत जोडून राहणे म्हणजेच ईश्वर भावात राहणे, आणि हाच योग मार्ग आहे. हे ज्यांना नीट समजलं
ते ईश्वर तत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. पण असे काही लोक असतात ज्यांना ते समजत नाही, म्हणजे आपल्याच सारखे साधारण लोक म्हणताय. तर असे लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपद्व्याप करतात. कधी कधी काही लोक देवाचं अस्तित्व नाकारतात, तो दूर कुठेतरी आहे असं म्हणतात. म्हणजे ईश्वर हे ध्येय असलं तरी ते समजून न घेतल्यामुळे स्थिर त्यांचं मन राहत नाही, कारण ते आपल्यातच आहे असा त्यांचा भाव नसतो. अशा प्रकारे ईश्वर तत्वाच्या प्राप्तीचं स्थिर ध्येय आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा निश्चल भाव ज्यांचा नसतो, असे लोक नेहमी अशांत असतात. आणि पुढे म्हटलंय, अशांतस्य कुतः सुखम. असे जे अशांत लोक आहेत, म्हणजे ज्यांच्या समोर ईश्वर प्राप्तीचं ध्येय नाही आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा भाव ज्यांच्या मनात नाही, असे जे अशांत लोक आहेत, ते कधीही सुख प्राप्त करून घेत नाहीत. कारण त्यांचं ध्येय काही स्थिर नसतं, अस्तित्वाचा भाव त्यांच्या मनात नसतो, सतत बुद्धी त्यामुळे अस्थिर गोष्टींवर केंद्रित होत जाते. ते पण जमत नाही. अंतःकरणामध्ये सतत असमाधान असतं, अशांती असते. ऐहिक दृष्टीने त्या व्यक्तीने खूप काही जरी आयुष्यात मिळवलं तरी सुद्धा ती व्यक्ती अशांतच राहते. ईश्वराबद्दल भावना ठेवून सुद्धा त्याच्या अस्तित्वाचा आपल्या अंतरात जर का भाव नसेल, तर सतत अशांती ही राहतेच. अशा प्रकारे वर्णन जे केलेलं आहे ते आपण बघितलं आहे. आणि अशी शांतता, स्थिरता जर प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल, तर पुढे आपण अयुक्त जो आहे, इंद्रियासक्तीच्या या वातावरणामध्ये एक सुंदर उदाहरण देऊन 67व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि. अत्यंत सुंदर असा हा श्लोक. इंद्रियाणां हि चरतां यत् मनः अनुविधीयते तत् अस्य हरति प्रज्ञां वायुः नावम इव अंभसी. इंद्रियासक्ताची म्हणजे इंद्रियांमध्ये जो आसक्त झालेला, इंद्रिय विषयांमध्ये जो आसक्त आहे, म्हणजे आपल्यासारखे सर्वसाधारण लोक जे इंद्रिय विषयांच्या मध्येच जे सतत बुडालेले आहेत, अशा लोकांचं वर्णन एका छोट्याशा नावेच्या उदाहरणाने इथे भगवंतांनी मांडलेलं आहे. इथे ही ही म्हणजे कारण. इंद्रियाणाम चरताम, इंद्रिये जेव्हा विषयामध्ये चरण करतात, चरती म्हणजे चरताम म्हणजे प्रवृत्त होतात. यत मनः अनुविधीयते, जे मन त्यांच्या मागोमाग जेव्हा अनुविधीयते म्हणजे त्यांच्या मागोमाग जेव्हा विहार करू लागते, संचार करू लागते, तत् तत् म्हणजे ते काय, तर ते मन. वायु नावम अंभसी, वायु म्हणजे वारा, नावम म्हणजे नाव, नाव म्हणजे बोट ज्याला आपण म्हणतो, अंभसी, अंभस शब्द आहे म्हणजे पाणी, अंभसी म्हणजे सप्तमी आहे त्याची, तर पाण्यात त्यांचे मन वारा नावेला पाण्यात इव, इव म्हणजे इथे अलंकार आलेला आहे, इव जसा हरण करतो अस्य प्रज्ञाम हरती, त्याच प्रकारे अशा योगविहीन व्यक्तीची बुद्धी देखील हरण करते. याचा अर्थ, समग्र अर्थ पुन्हा एकदा बघूया. कारण इंद्रिये जेव्हा विषयात प्रवृत्त होतात, तेव्हा जे मन त्यांच्या मागोमाग संचार करू लागते, ते मन वारा नावेला पाण्यात जसा हरण करतो, तसे या योगविहीन व्यक्तीची बुद्धी हरण करते. आता आपण याचा अर्थ बघूया, एकेका शब्दाचा काय आहे तो. ही हा शब्द आधी आलेला आहे. ही म्हणजे काय, कारण. कारण म्हणजे कशाचं कारण, तर मागच्या श्लोकामध्ये जे सांगितलं आहे की माणूस अशांत असतो, असुखी असतो, कारण तो अयुक्त असतो. आता माणूस अयुक्त का होतो, याचं कारण या श्लोकामध्ये दिलेलं आहे. अयुक्त का होतो, तर इंद्रियाणाम चरताम यत मनः अनुविधीयते तत्, इंद्रिय विषयांमधून प्रवृत्त झाली असताना जे मन त्यांच्या मागोमाग संचार करू लागते, ते तत् म्हणजे ते मन या सर्व गोष्टींचं कारण आहे. इंद्रिय विषय, ह्या इंद्रिय जेव्हा विषयांशी संबंधित होतात, म्हणजे उदाहरणार्थ आपले डोळे आहेत, डोळे समजा विषयांशी काय वाचण्याशी किंवा बघण्याशी जेव्हा ते एकरूप होतात,
तेव्हा त्याच्याशी संबंधित झाल्याने, काही विशिष्ट गोष्टी सातत्याने वाचू लागल्याने, बघत राहिल्याने, त्याचा विचार करत राहिल्याने सुखदुःखाच्या संवेदना मनामध्ये निर्माण होतात. आणि ते मन, त्यामुळे मन त्यावेळेला तिथेच राहतं. आणि तिथेच राहतं असं नाही बरं, त्यानंतर देखील मन ते विषयाशी संबंध नसला तरी तिथेच तिथेच रेंगाळत राहतं. आणि विषय तिथे संपत नाही. पुन्हा तो विषय, सुखकारी विषय मिळवण्यासाठी पुन्हा मन अ, सतत प्रयत्न करत असतं. आणि समजा दुःखदायक समजा घटना घडल्या असतील, तर त्या विषयातून निवृत्त होण्याची जी अत्यंत इच्छा जी मनात असते, ती सुद्धा त्याच्या स्मृतीत सतत राहते. ते मन बुद्धीला सतत आवाहन करतं, की ह्या इच्छा माझ्या पूर्ण करण्यासाठी मला काय करता येईल याचा विचार कर. आणि फक्त याचाच विचार कर. हे जे सतत, सतत, सतत विचार करण्याचं जे आहे कार्य, हे मन सतत करत राहतं. ती ज्या काही महत्वाच्या गोष्टीशी संबंधित बुद्धी असते, तिला तिथून ओढून मन पुन्हा आपल्या इच्छांपाशी आणतं. त्याचा सुंदर दृष्टांत गीता इथे आपल्याला देते. दृष्टांत म्हणजे उदाहरण. ते उदाहरण असं आहे, तत् अस्य हरति प्रज्ञाम वायु नावम इव अंभसी. वायू, वायू म्हणजे वारा. जसा नावह नावम इव अंभसी, पाण्यात नावेचे हरण करतो म्हणजे तिला भलतीचकडे घेऊन जातो, त्याचप्रमाणे हे मन बुद्धीला भलतीचकडे नेते. नाव जर का एखादी दोरानी जर का किनाऱ्याशी बांधून ठेवलेली असेल, तर ती पाण्यात वाटेल तिकडे जाणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीची जी नाव आहे, ती विवेकाच्या दोराने तत्वाला जर बांधून ठेवली, तर मन काहीही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. आणि हे कशाने शक्य आहे? फक्त अभ्यास योगेन. अभ्यास योगेन ततम असं जे म्हटलेलं आहे भगवंतांनी, ते इथे त्यासाठीच म्हटलेलं आहे, की त्यामुळेच ते सगळं शक्य होईल. जीवरूपी नावाड्याने भक्तिरूपी जे शीळ आहे ते उभारून घ्यावे आणि विवेकाचे जे सुकाणू आहे ते घट्ट धरून ठेवावे. म्हणजे जो वारा वाहील तो अनुकूलतेचाच राहील आणि नाव भरकटणार नाही. पण असं केलं नाही तर निश्चितपणे मन बुद्धीवर जोर देऊन तिला भ्रष्ट करतं, मार्ग भ्रष्ट करतं. एखादी गोष्ट करायची असेल तर त्याचा बुद्धीने प्रस्ताव मांडायचा असतो आणि जीवानी त्याला होकार द्यायचा असतो. आणि त्यांनी होकार दिल्याशिवाय ती गोष्ट होतच नाही. इंद्रियांच्या आणि मनाच्या नादी लागून योग मार्गाऐवजी उपभोगाच्या मार्गाचा आणि ज्ञानप्राप्तीऐवजी सुखप्राप्ती करता बुद्धी बुद्धी पुढे जाते. आणि इतरही जे काही प्रस्ताव असतात त्यांना मग बुद्धी मागे ठेवते. त्यामुळे इंद्रिये, मन जे जे म्हणतील ते ते जीवानी स्वीकारलं तर मग पुढे काय होतं, हे स्वामी स्वरूपानंद महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यांची ज्ञानेश्वरी आहे. कोणीतरी प्रश्न विचारला होता, की कुठल्या ज्ञानेश्वरीचं आपण इथे दाखले देत आहात. तर स्वरूपानंद प्रतिष्ठान यांच्या स्वरूपानंद महाराज यांची जी ज्ञानेश्वरी आहे, त्या ज्ञानेश्वरीचा उल्लेख इथे घेतलेला आहे. इंद्रिये इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. तरलेची न तरती म्हणजे तरुण सुद्धा पलीकडे गेलेले होते, तरी सुद्धा ते भरकटतातच. इथे ज्यांनी बाकी सगळ्या गोष्टी सांभाळल्या आहेत, योग साधना पण केलेली आहे, तत्व पण समजून घेतलेलं आहे, ईश्वर प्राप्तीचा त्यांचा निश्चय पण आहे आणि त्याबद्दल त्यांना आवड पण आहे आणि अगदी कटाक्षाने, निग्रहाने, हट्टाने, कष्टाने त्यांनी योग्य दिशेने अग्रेसर ते झालेले आहेत. असं असलं तरी पण अशा व्यक्तींची अवस्था काय होते, ते ज्ञानेश्वर माऊली खूप सुंदर शब्दात सांगतात, की बाकीच्या व्यक्ती ज्यांना हे तत्व आणि प्रक्रिया नीट त्यांनी जर ती समजून घेतली नाही, ज्यांना ध्येय निश्चित नाही, जे साधना करत नाही, त्यांना तर सोडूनच द्या, ते तर भरकटणारच आहेत. पण ज्यांची नाव अगदी तीराला लागलेली आहे, म्हणजे अगदी काठापर्यंत पोहोचली आहे, पण तिथे देखील जर ते बेसावध राहिले, तर ती नाव अगदी थडी आहे, म्हणजे पहिलं तीराला ठाकली आहे. पण वाईट वारा आल्यामुळे त्याला दुर्वात असं म्हटलेलं आहे. ती नाव वरपडी म्हणजे उपडी होते आणि आतापर्यंत जे काही इतके जे संकट आलेले असतात, ते अपाय चुकवले असले तरी ते किनाऱ्यापाशी येता येता त्याला तेच प्राप्त होतं. याचं काय कारण असतं? याचं कारण म्हणजे बेसावतपणे जे नावेचं सुकाणू, जे सुकाणू माहिती असेल सगळ्यांना, सुकाणू जे असतं ते नीटपणे जर धरलं नाही आणि वादळी समजा वारा आला
तर एखादाच वेळी तो जो चुकवलेल्या ज्या गोष्टी असतात त्या अगदी काठावर देखील आपल्याला बेसावतपणे आपलं हरण करतात. जैसी नाव थडिये थाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागवता अपावो पावे. तैसी प्राप्ते ही पुरुषे, इंद्रिये लाळीली जरी जरी कौतुके, तरी आक्रमिला जाण सुखे संसारिके. अशाच प्रकारे प्राप्त सर्व काही प्राप्त होत असण्याच्या अवस्थेमध्ये पुरुषानेही बेसावध राहू नये. साधकांनी तर मुळीच बेसावध राहू नये. त्याची नाव पलीकडच्या तीरावर बुडेल, आपली अलीकडच्याच तीरावर बुडेल हे होऊ नये म्हणून साधना मार्गावर सतत नीट लक्ष देऊन राहावं. दररोजची उपासना चुकवू नये. आज सुट्टी अध्यात्माला अशी सवलत घेऊ नये. अशा सुट्टीत मनाची गट्टी ज्यांची जमली आहे ते हळूच शीळ घालतील आणि मनही जाईल मग विवेकाची शिट्टी ऐकत. असं होऊ नये म्हणून आतापर्यंत जे सांगितलेलं आहे तेच पुन्हा एकदा सांगतात भगवंत पुढच्या श्लोकात बघा. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्मात् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्मात् म्हणजे याचा अर्थ म्हणून. महाबाहो, हे महाबाहो अर्जुना, यस्य इंद्रियार्थेभ्यः सर्वशः निगृहीतानि, ज्याची इंद्रिये विषयांपासून सर्वशः पूर्णपणे निगृहीतानि म्हणजे ताब्यात ठेवलेली असतात, जी पूर्णपणे कंट्रोल मध्ये असतात. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची जी बुद्धी आहे ती प्रतिष्ठित म्हणजे स्थिर झालेली असते. इथे पहिला शब्द अत्यंत सुंदर आहे आणि महत्वाचा आहे. तस्मात हा शब्द इथे वापरला आहे. आपण जेव्हा एखादा थेरम सॉल्व्ह करतो तेव्हा थेरम सॉल्व्ह करता हेन्स असा शब्द वापरतो. हेन्स प्रूव्ड, त्याच्या आधी हेन्स आपण जेव्हा म्हणतो म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो की एखादं प्रमेय जेव्हा आपण सोडवत असतो आणि त्याच्या शेवटी जेव्हा सिद्धांत वाक्य येतं म्हणजे थेरम जो आहे तो आपल्याला प्रूव्ह करायचा असतो तिथे आपण सुरुवात करतो म्हणून, हेन्स. या ठिकाणी एक महत्वाचा विषय भगवंतांनी बऱ्याच वेळा सांगून झालेला आहे आतापर्यंत आणि त्याचा निष्कर्ष इथे ते काढतात आहे. आणि त्याचा निष्कर्ष या शेवटच्या श्लोकात सांगताना त्याची सुरुवात भगवंतांनी केलेली आहे की हे सगळं असं आहे म्हणून, हे सगळं असं आहे म्हणून याच्यासाठी तस्मात हा शब्द वापरला. कासव पाण्यात आपले अवयव स्वेच्छेने सर्व बाजूंनी आणि सहजपणे आवरून घेते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ आपली इंद्रिय ताब्यात ठेवून सर्व विषयांपासून जेवढं हवं तेवढं घेतो आणि बाकी सर्व आवरून ठेवतो. हे आपण 58व्या श्लोकामध्ये बघितलं. आणि तिथे सुद्धा कासवाचे लक्षण सांगून ते पुन्हा आता न देता त्यातला आशय पुन्हा सांगितलेला आहे आणि त्याच शब्दांमध्ये पुन्हा इथे मांडलेला आहे. दुसरं चरण तर तसंच आहे. म्हणजे 58व्या श्लोक आणि 68 हे दोन्ही श्लोक जे आहेत त्यातलं दुसरं चरण इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, हे चरण अगदी सारखं आहे. पण त्या श्लोकानंतर 9 श्लोकांमध्ये सांगून म्हणजे जेव्हा हे उदाहरण दिलं होतं कासवाचं 58व्या श्लोकामध्ये, त्यानंतर जवळपास 9 श्लोक पुन्हा सांगून पुन्हा 10व्या श्लोकामध्ये तेच सांगितलेलं आहे. म्हणजेच यामध्ये एक छोटस एक लॉजिक आहे. या अंतिम स्थितप्रज्ञ अवस्थेला येण्याच्या मार्गामधल्या व्यक्तींमध्ये काय काय बदल होतात, कधी कधी त्या कुठे कुठे अडकतात, त्या सावध जर का राहिल्या नाही तर त्यांची अवस्था काय होते. त्यांनी जर स्वतःला उन्नत करत या अवस्थेला आणलं तर त्यांना प्रसाद कसा प्राप्त होतो, त्यांना प्रसन्नता कशी मिळते. आणि जे या अवस्थेपर्यंत पोचता राहून जातात त्यांची जी मनाची जी भंबेरी कशी उडते, गोंधळ कसा होतो, हे सामान्य व्यक्तीपासून साधक आणि साधकापासून स्थितप्रज्ञ व्यक्तींपर्यंत जी अवस्था आहे त्याचं संपूर्ण चित्र इथे भगवान कृष्णांनी उभं केलेलं आहे. हे करीत असताना नक्की धोक्याच्या जागा कोणत्या, त्यातून मार्ग कसा काढायचा, हे मार्गाचा तपशील पूर्ण डिटेल दिलेला नाहीये पण त्याच्या खाणाखुणा मात्र सांगितल्या आहेत. आणि अर्जुनाला आणि
त्याच्यातूनच आपल्याला देखील त्यांनी आश्वस्त केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. महाबाहो हा शब्द आलाय. महाबाहो हे संबोधन भगवान श्रीकृष्ण जेव्हा उच्चारतात तेव्हा अर्जुना, युद्धामध्ये तुझे कौशल्य आणि सामर्थ्य यानुसारच तुला महाबाहू असं म्हणतात. हे आपण पहिल्या अध्यायात बरेच सगळे अर्जुनाची विशेषणं बघितली आहेत. पण चंचल मनाला देखील आत्मज्ञानासाठी प्रवृत्त करण्यासाठी म्हणून जसं स्वतःशीच लढावं लागतं, त्यासाठी विवेकाचे जे बाहू आहेत ते देखील तुला मजबूत करावे लागतील. म्हणून इथे महाबाहू हा शब्द वापरलेला आहे. दुसरा शब्द आहे सर्वशः. सर्वशः म्हणजे सर्व बाजूंनी, सर्व प्रकारे, सर्व साधनांनी, साम दाम दंड भेद हे सर्व वापरून, कधी मना सज्जना असं मनाला समजावून सांगून, तर कधी मी तुझा स्वामी आहे अशी आपली ओळख करून देऊन, कधी भावनेने तर कधी विवेकाने मनाला योग्य मार्गावर आणणं हे आपलं काम आहे. इंद्रिय जे आहेत त्यांना आवरण्याचं काम मग हळूहळू मन स्वतःच करतं. इंद्रियांची ओढी मनाच्या माध्यमातून मग होत असते. त्यांना आपण उगाचच वशिला देऊ नये. हे विवेक निग्रहाचं जे बळ आहे ते उपासनेतूनच निर्माण होतं. निग्रही आणि आग्रही अशा 2 प्रकारचे शब्द आहेत. स्थितप्रज्ञ या चरम अवस्थेला जेव्हा साधक पोहोचतो, तेव्हा त्या अवस्थेमध्ये व्यक्तीने इंद्रियांना विषयांपासून आणि मनाला भोग प्रवृत्तीपासून आवरण्यासाठी निग्रह करावा लागतो. हा निग्रह नुसता करण्यासाठी प्रयत्न पुरेसा नाही, तर साधनेच्या बाबतीत सुद्धा त्याला त्यासाठी आग्रही असावं लागतं. भगवंतांनी जी तिसरी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे मत परहा, म्हणजे आपण कमी पडू असं वाटेल त्या ठिकाणी सतत मग ईश्वराचं सहकार्य घ्यावं. साधनेमध्ये जेव्हा आपण सतत आग्रहाने साधना करत राहू, तेव्हा मनाने ईश्वरांनी मला सहकार्य करावं, त्यांनी मला सहाय्य करावं, हे सतत मनामध्ये असू द्यावं. या ठिकाणी एक सुंदर प्रसंग रामकृष्ण महाराजांनी सांगितलेला आहे. श्री रामकृष्ण परमहंस एका संन्यासी, त्यांचे एक संन्यासी शिष्य होते, लाटू महाराज म्हणजे स्वामी अद्भुतानंद. ते अत्यंत क्षीण अशा अवस्थेत असताना त्यांना हालचाल करू नये असं डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हा त्यांची जी काळजी घेणारे जे दुसरे गुरुबंधू होते, यांनी त्यांना संध्याकाळी त्यांची नित्य साधना जेव्हा होती त्यावेळी उठून बसायला सांगितलं. उठून बसू नको असं सांगितलं, नकार दिला. ते नंतर ते येऊन पाहतात तर लाटू महाराज जे होते ते आसनामध्ये ध्यानस्थ झाले होते. हातही लावायची, हलवण्याची स्थिती नाही. अशा अवस्थेमध्ये तुम्ही उठून कसे काय बसलेत? असा प्रश्न जेव्हा लाटू महाराजांना विचारला तेव्हा त्यांचं उत्तर होतं की मला रामकृष्णांनी शब्द दिलेला आहे. मी रामकृष्णांना शब्द दिलेला आहे आणि हनुमंताला बोलवून आणलं मी उठवायला, असं त्यांनी तिथे उत्तर दिलं. म्हणजे ज्या ध्यानमय अवस्थेत सत्पुरुषांना स्वतःसाठी जेव्हा करायचं असतं ते जमत नाही, तेव्हा ईश्वरीय तत्वाची सहाय्यता घेणं, ईश्वर त्यांना मार्गदर्शन करतच असतो. आपणही देवाला, गुरूंना शब्द द्यावा. इंद्रिय आणि मन जर ऐकत नसतील तर हनुमंताला बोलवावं. त्यांना एक चापट मारून या मार्गावर आणायला तेवढं पुरेसं राहील. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज प्राप्त पुरुषाचं अजून एक विशेष चिन्ह काय आहे ते पुढच्या श्लोकात सांगतात. ते आपण पुढच्या श्लोकात बघूया. आहे आपल्याला अजून एक श्लोक होऊ शकतो, बघूया. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागर्ति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतः मुनेः. सुंदर असा हा श्लोक आहे. या सर्व भूतानाम निशा, जी, या म्हणजे जी स्त्रीलिंगी शब्द आहे. निशासाठी, या निशा जी रात्र, सर्व भूतानाम सर्व प्राणीमात्रांना परमात्म दर्शनासाठी म्हणून असते. तस्याम त्या तिच्यामध्ये संयमी जागृती, संयमी म्हणजे आत्मस्थित असलेली व्यक्ती जी असते ती जागृत असते. यस्याम जिच्यामध्ये जागृती भूतानी आणि जिच्यामध्ये भूत मात्र जागृत असतात. सा पश्यतः मुनेः निशाहा, ती जी निशा असते, ती जी रात्र असते ती कोणासाठी असते? ती मुनींसाठी ती रात्र असते. म्हणजेच
बघा, या ठिकाणी स्थितप्रज्ञाची अंतरंग, त्याची लक्षणं आणि ज्ञानस्थितीची अवस्था जी आहे, ही अवस्था बाह्यतः लोकांना कळण्यासारखी नाही आणि त्याचे जे स्वभाव विशेष आहेत ते देखील एकदम समजण्यासारखे नाहीत. म्हणून त्यातले 2 स्वभाव विशेष या ठिकाणी दाखवलेले आहेत. वरवर पाहता हे जरी सारखे वाटले तरी पण हे 2 वेगवेगळे स्वतंत्र विषय आहेत. या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी. परमात्म दर्शनाबाबत जी सर्व प्राणी मात्र्यांची रात्र असते, तिच्यात आत्मसंयमी व्यक्ती हा जागृत असतो. आता श्लोकाचा जर सरळ सरळ अर्थ घेतला तर ज्या वेळेला सर्व भूतमात्र झोपली असतात त्यावेळी मुनी जागृत असतात आणि जेव्हा भूते जागृत असतात तेव्हा मुनी रात्र अनुभवत असतात, असा अर्थ होतो. रात्री जागणारे आणि दिवसा झोपणारे लोक स्थितप्रज्ञ ठरत नाहीत. ज्यावेळी सर्व लोक झोपलेले असतात असा त्याचा अर्थ नाही. ज्यावेळी सर्व लोक झोपल्यासारखे असतात म्हणजे जागृत नसतात, त्यावेळी स्थितप्रज्ञ व्यक्ती ही जागृत असते आणि ही बाब म्हणजेच कधी तर पूर्ण ज्ञानावस्था. त्याची ही जागरूकता साधक अवस्थेपासून हळूहळू ती विकसित डेव्हलप होत जाते. स्थितप्रज्ञ तर ज्ञानजागृत असतोच, पण या परम अवस्थेला येण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येकाला सतत जागृत राहणं, अलर्ट राहणं, ही त्याची गरज आहे, ही आवश्यकता आहे. आपला ईश्वर प्राप्तीचा उद्देश हरवू नये आणि त्याबाबत आपण जागरूक राहायला हवं. हे जे आहे हे या प्रकरणामध्ये, पूर्ण प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचाच विषय म्हणजे इंद्रियांना विषयामध्ये एकत्र येऊ देऊ नये, त्यामध्ये रमू देऊ नये. त्या सुखांची जी ओढ आहे, जी बुद्धीला निर्माण झाली आहे, त्यामुळे बुद्धी डळमळीत होऊ शकते. त्यासाठी सतत साधना आणि स्वाध्याय हे सतत करत राहणे आणि सतत दक्ष राहणे म्हणजे अलर्ट राहणे, ईश्वराच्या अनुसंधानात सतत राहण्याचा प्रयत्न करणे. तो ईश्वर आपल्यात आहे, स्व मध्ये आहे, ही जाणीव सतत ठेवण्याचा प्रयत्न करणे. अहंकार आणि इतर अवगुण समजून घेऊन ते नष्ट करणे आणि संतांच्या वाङ्मयातून आणि चरित्र प्रसंगातून मन आणि बुद्धीचं संवर्धन करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. योगी पुरुष, ज्ञानी पुरुष, खरा भक्त हे आपल्या मनाचं ईश्वराशी संधान बांधलं जाणं हीच गोष्ट प्रमुख समजत असतात. त्यासाठी त्यांना कुठेही जावं नाही लागत. कुठेही ते गेले किंवा नाही गेले तरी ते जिथे असतील, ज्या अवस्थेला असतील त्या अवस्थेत ते ईश्वराशी सतत अनुसंधान म्हणजे कनेक्ट होत राहतात. अनुसंधान म्हणजे सतत कनेक्ट होत राहतात आणि ते सतत एकरूप राहण्यासाठी जागरूक असतात. हे इथे वर्णन अत्यंत सुंदर आलेलं आहे. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतः मुनेः. ज्या बाबतीत सर्वसाधारण लोक अतिशय जागरूक असतात त्या बाबतीत स्थितप्रज्ञ लोक रात्र अनुभवत असतात. म्हणजे त्या गोष्टींकडे स्थितप्रज्ञ लोकांचं लक्ष नसतं, त्यांना त्याचं आकर्षणही नसतं आणि त्यांना त्याचं महत्वही वाटत नाही. लोक ज्या बाबतीत अतिशय दक्ष असतात त्या गोष्टी कोणत्या, तर स्वतःचं सुखोपभोग, ते जमवण्यासाठी साधन सामग्री, मिळवण्यासाठी जे पैसे लागतात ते, कमी मोबदल्यात जास्त गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न, व्यवहार, नावलौकिक, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मुनींच्या जीवनात मात्र ईश्वर प्राधान्य असल्यामुळे शारीरिक सुख ही त्यांची मुख्य आकर्षणाची गोष्ट नसतेच. ईश्वराचा मोठेपणा जाणून घेण्यासाठी ते स्वतःचा मोठेपणा असण्याची जी कल्पना आहे ती हळूहळू कमी करतात. त्या गोष्टींच्या बाबतीत ते झोपल्यासारखे असतात. सामान्य माणसं मात्र कुठेही गेली तरी स्वतःला भक्त म्हणून घेत असले तरी त्यांच्या अंतःकरणात संसार प्रधान